क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी पहिल्या षटकामध्ये बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर निलेश आडाळ. पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. दर्जेदार सुरुवात. आता प्रत्येक संघ गेम प्लॅन मध्ये चेंजेस करतोय. या सामन्यामध्ये अविनाश पवार आलेले नाहीयेत तर अजित आलाय सलामीसाठी आणि त्याने जबरदस्त सुरुवात केली. जास्त वेळ घेऊच नका आता खेळाडूंनो. जर सामना वेळेत फिनिश करायचा असेल तर आता नो टीम मीटिंग, नो टाइम पास. फलंदाज बाद झालेले आहेत. चला न्यू बॅटर घाई करा, घाई करा. मॅच जर कंप्लीट करायची असेल तर वेळ घेऊ नका. विरलजींनी देखील खूप चांगला उल्लेख केला, नो रिव्ह्यू. आता रिव्ह्यू नसेल तर अजिबातच वेळ जाऊ शकत नाही. ही देखील गोष्ट तितकीच खरी आहे, परंतु रिव्ह्यू दिला जाईल. जोक सपाट. चला नवीन फलंदाज आपण धावत पळत या. थोडासा वॉर्मअप देखील होईल. लवकर लवकर या. 4 धावा फलकावर. या सामन्यामध्ये गुरुजी, या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार तो पहिल्या क्रमांकावरती जाणार आहे आणि पहिल्या क्रमांकावरती जाण्यासाठी ह्या सत्राच्या समाप्तीअखेर टार्गेट दिलं जाईल. फक्त शाळेमध्येच गणित नव्हतं. जेव्हापासून लीग फॉर्मॅट सुरू झाला ना तेव्हापासून भरपूर गणित तुम्हाला सॉल्व्ह करावी लागतात, कारण हा नेट रन रेटचा इश्यू असतो, विषय असतो आणि त्या अनुषंगाने पहिल्या सत्राच्या समाप्तीअखेर दोन्ही संघांना योग्य टार्गेट दिलं जाईल. निलेशचा पुढील बॉल. साईडला सजवलेला फटका आहे. जयेश डगला, ब्रँड ऑफ तांबड माळ. चांगलं क्षेत्ररक्षण करतात आपला संघाकरिता. विजय बसवत. छोटा तीर घाव करे गंभीर. छोटा पॅकेट बडा बम बडा धमाका. विजय बसवत खूप चांगला फलंदाज आहे. 6 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस दिलाय. विजय बसवतच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. चेंडू लवकरात लवकर द्या. बघा, दुसऱ्या सत्रामध्ये जर बॅड लाईटचा सामना करायचा नसेल तर आता थोडीशी घाई तर करावीच लागेल. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. 1/0 10 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. विजय बसवतच्या बॅट मधून चौकार आलाय. मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर, अत्यंत अनुभवी, वाकडी वसरोळीवरून बिलॉंग करणारा विजय बसवत. हा चेंडू डाऊन दी लेग आहे. अभि तांडेल दर्शवतात खराब स्वरूपामध्ये चेंडू रिलीज करण्यात आलेला आहे. पहिलं षटक महागडं आपल्याला पाहायला मिळतं, जिथे 11 धावा आलेल्या आहेत. खूप सुंदर स्वरूपामध्ये विजय बसवत बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. एक कोलॅबरेशन डळमळीत झाला. पूर्णपणे चेंडूवरची नजर हटली होती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आहे. प्रोग्रेस कार्डवरती आहेत 11 धावा. चला नेक्स्ट बॉलर, लवकर या, लवकर या. गाई करा प्लीज. गाई करावी लागेल या मॅच मध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सचिन पडवळे संघाला लीड करतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशी सजवली पाहिजे याचे संकेत सचिनच्या माध्यमातून दिले जात आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये मयूर साबळा आलेले आहेत. ऋतिक जाधवच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे जयेश डगला आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. बरोबर गोष्टीचा उल्लेख आपण केला याआधी. योगेश शांताराम किन्ने अशाच पद्धतीने थ्रो करत होते. आता जयेश डगला, दिनेश सुतार देखील त्याच पंक्तीमध्ये आहेत.
या सर्व क्षेत्ररक्षकांनी आदर्श घेतला पाहिजे आपल्या अनिल गणेशकर यांच्याकडून. अनिल गणेशकर यांचा फिटनेस तुम्ही बघा, कमालीचा आहे. पोलीस दलामध्ये कार्यरत हे व्यक्तिमत्व. तेरा धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. वायडिश लॉंगॉन मध्ये सजवलेला फटका प्रॉपर टायमिंग झाला. सरळ चेंडू निघून येतोय. सीमारेषेच्या पलीकडे षटकार आहे ऋतिक जाधव बॅट मधून. गुड शॉट ऑफ क्वालिटी. 19 रन्स 19 धावा. ऋतिक जाधव ब्रँड ऑफ दुकटन खूप चांगला फटका खेळलाय. वन्स अगेन लॉफ्ट केलाय. हा चेंडू हवेमध्ये स्थिरावला. झेल देखील परिपूर्ण केला जातोय खूप सुंदर पद्धतीने विनायक भगतच्या माध्यमातून. आणखीन एक झटका लागलेला आहे. आता बघूयात ताफ्यामधून कोणता मावळा बाहेर काढला जातोय. या मॅच मध्ये अविनाश पवार यांना ब्रेक देण्यात आलाय आणि शेवटपर्यंत पहिल्या ओपनिंग पेअरच्या स्वरूपामध्ये अजित आणि ऋतिक आले. त्यानंतर विजय बसवत यांना पाठवलं आणि चौथ्या क्रमांकावरती जर आपण विचार केला तर सतीश मोर आलेले आहेत. विजय बसवत यांनी जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचले तर नमिनाथ दांडेकर दुकटन यांच्याकडून 500. अरे बापरे, 1000 रुपयांचा पारितोषिक आहे. विजय बसवत करिता पारितोषिकांचा वर्षाव आपण पाहतोय. द्विधा मनस्थितीमध्ये सजवलेला फटका. सचिन पडवळे त्या ठिकाणी दूर दुरस्त राहिले. खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट्स या ठिकाणी घेतले. मयूर षटकातील पुढील बॉल घेऊन पाईच्या स्वरूपामधील धावा येत आहेत. ऑफिशियली जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ऍक्टिव्ह रेट 22. 22 धावा परिपूर्ण. अजय दामो दाभाडे पण देखील स्थानापन्न व्हा. VIP डायसवर योगेश शांताराम प्रचंड खुश आहेत. प्लेअर ऑफ द मॅच 15 चेंडू आणि 38 धावा असं प्रदर्शन राहिलं. मुख्य व्यासपीठावरती सातत्यपूर्ण रीतीने मान्यवरांची रेलचेल मोठ्या प्रमाणावरती आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सतीश मोर ऑन स्ट्राइक. चला थोडंसं स्पीडअप करा. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. जयेश ढगला आलेले आहेत गोलंदाजीसाठी. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा 11च्या सरासरीने सजलेल्या आहेत. फुलटॉस बॉल आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जयेश ढगला खूप सुंदर झेल परिपूर्ण करतायत. फलंदाज बाद. सतीश मोर बॅक टू द पॅव्हेलियन गॉन.
सरते शेवटी ज्या फलंदाजाची प्रतीक्षा होती तो मैदानामध्ये आलाय. अविनाश राजू पवार. (22) 22 धावा. अविनाश पवारच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर जोरकस प्रयास आणि काय प्रयत्न होते. क्लास क्लास आणि फक्त क्लास त्या ठिकाणी बघायला मिळाला मयूर साबळा यांच्या माध्यमातून. पंच आपला काय निर्णय आहे? अंपायर्स रिव्ह्यू घ्यायचा आहे तुम्हाला? हा मध्ये तसं दर्शवा जेणेकरून टेक्निकल रूम मध्ये ती पारदर्शकता साहिल पाटील यांना मिळेल. इट्स 4 रन. चौकार. क्या बात है. मयूर साबळा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. उगाच कोहिनूर ऑफ कोंडाण म्हणून त्याची ओळख नाहीये. ती ॲबिलिटी आहे आणि या ठिकाणी दाखवून दिली. आपल्या संघासाठी 2 धावा त्याने वाचवलेल्या आहेत. आदरणीय गणेशजी बावरे, खर्षिद कवचा आभूषण साहेब, आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. गणेशजी या प्लीज. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय गणेशजी बावरे सरांना विनंती आहे. आपल्या खर्षद गावातील दर्जेदार व्यक्तिमत्व साहेब, आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून खूप चांगलं त्यांचं कार्य आपण मागील काही वर्षांपासून पाहत आलेलो आहोत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका विजय बसवत यांच्या देखील खेळीचा झालाय अंत. गॉन. लोकेश बसवत. या मॅच मध्ये बॅटिंग लाईनअप मध्ये भरपूर चेंजेस केलेले आहेत. 11 स्टार वाकडी बसरोली या संघाने लोकेश बसवत 6व्या क्रमांकावरती आले. षटकातील अधिकृत असे 5 चेंडू परिपूर्ण झालेले आहेत. स्मॅश केलाय अविनाश राजू पवारच्या बॅट मधून खूंखार स्ट्रोक. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धाबा आणि या षटकाराच्या सहाय्याने 34 धाबा परिपूर्ण झालेल्या आहेत. आपण वळूयात स्वागत सन्मानाकडे. आदरणीय सन्माननीय विराजजी तारवे यांच्या शुभ हस्ते आपण गणेशजी वावरे यांना सन्मानित करणार आहोत. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 34 धाबा. खूप छान पद्धतीने विश नेटवर्कच्या माध्यमातून हे दृश्य आपण पाहू शकाल. विराज तारवे यांच्या शुभ हस्ते खर्षिद गव्हाचं आभूषण आदरणीय गणेशजी वावरे यांना सन्मानित केलं जातं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे स्वागत सन्मानाकरिता. आगतम स्वागतम.
सुस्वागतम. अविनाश राजू पवार या 3 दिवसांपर्यंत तरी शांत आहेत, परंतु गुरुजी कसं असतं, आदरणीय गुरु जाधव सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय चंद्रकांत गुरुडा सरांना सन्मानित करायचं आहे. स्पर्धेकरिता लाभलेले सन्माननीय विशेष अतिथी आदरणीय जयवंत कुरोडा यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या स्वागत सन्मानाकरिता. सहर्ष हार्दिक स्वागत आहे STMPL च्या महाकाय हंगामामध्ये. आणि खऱ्या अर्थाने गुरुजी वादळ येण्यापूर्वी भरपूर शांतता दिसते. 3 दिवस आपण शांत पाहिलेले आहेत. हवं तसं फलंदाजी, हवी तशी षटकार चौकारांची आतषबाजी आतापर्यंत बघायला मिळालेली नाहीये, परंतु कदाचित अविनाश राजू पवार नावाचं वादळ या मॅच मध्ये येणार का हे मात्र बघण्यासारखं आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आपल्याला बघायला मिळालं. दुसऱ्या धावेसाठी वाल आहेत आणि त्या 2 धावा पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. 41 धावा कंप्लीट. संध्याकाळच्या सत्रामध्ये काय प्रेक्षकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. STMPL वरील प्रेम जे ते दर्शवून देतात. खूप चांगल्या पद्धतीने आमचे प्रेक्षक राजा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. त्यांचं अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. STMPL वरचं आपलं प्रेम यानंतर अजूनही वाढत जाऊ दे हीच भगवंताचरणी प्रार्थना आहे. ऑन साइडला सजवलेला फटका वायडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब, परंतु बॅकअप चांगला आहे. मयूर साबळा ब्रँड ऑफ कोंडाण्याच्या माध्यमातून खूप सुंदर बॅकअप प्रोव्हाइड करण्यात आला. सुरेख सुरेख मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. क्षेत्ररक्षकाने चुकी केली, परंतु मयूर साबळा त्या ठिकाणी पुढे सरसावले. चित्त्याच्या वेगाने चेंडूला थांबवलं. धावांची टोटल जाऊन पोहोचते फलकावर 43-43 या अंकावर. निलेश हडळ षटकातील पुढील बॉल घेऊन अविनाश पवार करता. लॉफ्ट केलंय वायडिश लॉंगॉनच्या दिशेने. अविनाश राजू पवारच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा आणि या षटकारासहित धावफलक मात्र तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 49 या अंकावर. ज्या फलंदाजीसाठी अविनाश ओळखला जातो, आता इतिहासाची पानं थोडीशी आपण उलगडूयात. जिल्हा परिषद प्रीमियर लीग 2023 मध्ये स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण या ठिकाणी तो प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून खऱ्या अर्थाने आकर्षक बायसिकल त्याने आपल्या नावावरती केली होती. त्यापुढे जाऊन नंडोरे मैदानामध्ये आदिवासी महामेळावा या स्पर्धेअंतर्गत देखील त्यांनी प्लेअर ऑफ द सिरीजची बायसिकल आपल्या नावावरती केली होती. खूप चांगल्या पद्धतीने 2024-25 चा हंगाम त्याने गाजवला होता. जसा गुरुजी खर तर ज्या पद्धतीने महाराष्ट्राकडे वाकड्यांचा वाघ आहे केतन वामन, मात्र त्याला बायकर मॅन म्हटलं जातं. हा सायकल मॅन आहे. आतापर्यंत भरपूर सायकल त्याने आपल्या नावावरती केलेल्या आहेत आणि या मॅच मध्ये पहिल्या क्रमांकावरती नाही आला तर थेट संघाकरिता 5व्या क्रमांकावरती आलाय आणि षटकार चौकारांचा शंखनाद करू लागलाय. ऑन साइडला मनगडांचा खूप चांगला वापर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. एका बाजूने तुम्ही फलंदाजी बघा अविनाश पवार आणि लोकेश बसवतची, दुसऱ्या बाजूने सचिन पडबळे यांचे एक्सप्रेशन देखील बघा, ते निराश आहेत. जास्त धावा खर्च केल्या जात आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. पूर्णपणे अग्रेसिव्ह क्रिकेटपटू म्हणून सचिन पडबळे यांची ओळख आहे. आगाई करा, आगाई करा. भरत तारवे आम्हाला दर्शवत आहेत की या मॅच मध्ये गाई तर करावीच लागेल.
पंच दर्शवित असताना नो बॉल. खराब स्वरूपातील चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलेली आहे फलकावर. 57-57 या अंकावर अविनाश राजू पवार करिता फ्री हिटचा बॉल आहे. या वेळेला ऑन साइडला स्मॅश केलाय मिड विकेटच्या दिशेने. फ्री हिटचा बॉल आहे. दुसऱ्या धावेस करिता वळालेले आहेत फलंदाज. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 59 आणि जो बदल केलेला आहे त्याचा फायदा देखील मिळालेला आहे. भगवद्गीतेमध्ये लिहून ठेवलाय परिवर्तना काळाचा नियम. अविनाश राजू पवार आणि लोकेश बसवत या मॅच मध्ये काहीतरी चेंज केला आणि त्याचा फायदा त्यांना मिळालाय. सुरेख हा चेंडू चांगला आहे. मयूर सबलाच्या माध्यमातून डॉट बॉल. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर ॲक्युरेट 5वा आहे विद्यमान स्थितीमध्ये. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलाय 59 या अंकावर. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट करण्यात आलेले आहे. सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण होते. काउफेज आणि डीप मिड विकेटच्या अगदी सेंटरला सजवलेला फटका. लोकेश बसवत आणि अविनाश राजू पवार दोन फलंदाजांमध्ये खूप चांगली भागीदारी रंगू लागले. स्मॅश केलाय समोरच्या दिशेने. कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. लोकेश बसवत वाकडी वसरोली ब्रँडेड. चौकार 4 धावा पाण्याची सुव्यवस्था मैदानामध्ये करायची आहे. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलंय 64 धावा. अजूनही 6 चेंडूंचं येणं शेष आहे. इंडिव्हिज्युअली जर आपण पाहिलं तर अविनाश पवार यांचं योगदान या मॅच मध्ये कमालीचं राहिलंय. चौकार षटकार त्यांनी सजवलेले आहेत आपल्या संघाकरिता आणि बहुमूल्य स्वरूपातील 5व्या क्रमांकावर येऊन 26 धावांचं योगदान दिलेलं आहे. या मॅच मध्ये 26 धावा केलेल्या आहेत. बघा गुरुजी खूप चांगली बॅटिंग केली 5व्या क्रमांकावरती येऊन अविनाश पवार यांनी. म्हणतात ना की घरामध्ये आई, शिर्डीमध्ये साई, फुलामध्ये जाई आणि जुई. आणि जर तुम्ही मनोर परिसरामध्ये आलात तर एकच भाई नाव आहे अविनाश राजू पवार. आणि अविनाश पवारचा वादळ आलाय या मॅच मध्ये. 26 धावांची एक अखंड तांडव खेळी तो साकारतो आपल्या संघाकरिता. अजूनही 6 चेंडूंचं येणं उर्वरित आहे. खूप चांगली बॅटिंग. बघा चेंज तुम्हाला करावेच लागतात. गुरु जाधव आपण पाहिलं असेल 20 वर्षांपूर्वी नोकियाचा मोबाईल फार मार्केटमध्ये अगदी टॉपला होता, परंतु आता नामशेष झालाय. बदल करावे लागतात, अपडेट करावं लागतं. या मॅच मध्ये काय केलं वाकडी बसवलेली टीमने बॅटिंग लाईनअप चेंज केला आणि त्याचा फायदा त्यांना मिळालाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. स्वीपर कव्हरच्या दिशेने सिंगल त्या ठिकाणी येते. लोकेश बसवत देखील भन्नाट फलंदाजी करू लागलेले आहेत या मॅच मध्ये. एका आकर्षक धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे. धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न जो उच्चांक हरारे स्पोर्ट्स क्लब हरारेच्या मैदानामध्ये आज अंडर-19 भारतीय संघाने गाठला. वैभव सूर्यवंशी याच्या बॅटमधून 80 चेंडूंमध्ये 175 धावा आल्या आणि 411 धावा भारताने कुठून काढलेल्या आहेत. इंग्लंड अंडर-19 संघासमोर तब्बल 412 धावांचं आता आव्हान आहे. राजकाळ चेंडू हवेमध्ये आपण पाहतोय. प्रयत्न चांगला होता. मयूर साबळा यांचा. तत्पूर्वी पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट. पहिल्या सत्रातील हे काही शेवटचे आणि निवडक क्षण आहेत. 2 चेंडूंमध्ये 2 सिंगल आलेले आहेत. शॉर्ट दरम्यान मध्ये आता मात्र स्ट्राइक आपल्याकडे राखून ठेवलाय. फिनिश मी करणार संपूर्ण डावाची सूत्र आपल्या हाती घेत असताना अविनाश राजू पवार यांना आपण पाहतोय. 66 धावा. सत्रातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रथम भगत
आणखीन एक डॉट येतोय. प्रथम भगतने जे आपली छाप सोडले STMPL 2026 मध्ये ते पूर्णपणे नोंद घेण्यासारखीच आहे. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट प्रथम भगत. समोर अविनाश पवार आहे, पूर्णपणे सेट झालाय, परंतु या षटकात त्याने आतापर्यंत 4 चेंडू 2च धावा दिलेल्या आहेत. सेमी हेलिकॉप्टर हा देखील फटका फसलाय आणि येते सचिन पडवळे. ते चुकी करणार नाहीयेत. बघा, सचिन पडवळे आणि अविनाश पवार आपल्या स्पर्धेचे जे अध्यक्ष आहेत, गुरु जाधव आपल्या स्पर्धेचे ते अध्यक्ष आहेत. एका बाजूने राईट हँड अविनाश पवार, लेफ्ट हँड सचिन पडवळे. परंतु मैत्रीचं जे नातं आहे ते मैदानाबाहेर, एकदा मैदानामध्ये उतरल्यानंतर नो फ्रेंडशिप. झेल परिपूर्ण केला जातोय. धावांची टोटल सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते 66 या अंकावर. खूप सुंदर स्वरूपातील हा झेल मात्र परिपूर्ण करण्यात आलेला आहे सचिन पडवळे यांच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. किरण बसवत यांच्या बॅट मधून आलाय षटकार. विजयासाठी तब्बल 73 धावांचं मोठं शिखर उभं करण्यात आलेलं आहे. घेऊयात आपण किशोरजी वायडा यांच्या माध्यमातून एक छोटासा ब्रेक आणि येऊयात शेवटच्या संपूर्ण शगुन डेव्हलपरच्या मैदानाची शोभा वाढलेली आहे. आपणचा सामना सुरू करा. आपण बघूया जसं कॅल्क्युलेशन परिपूर्ण होईल आपण पोहोचूयात दोन्ही संघांसमोर.
दिनेश सुतार स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करतायत. 73 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे 6 षटकांमध्ये. एक मिनिट पंच, एक मिनिट. मोरिया फायटर आंबाण, आपण जर 3 षटकांमध्ये 73 धावा परिपूर्ण केल्या तर आपण पहिल्या क्रमांकावरती पोहोचणार. बाकीच्या शक्यता आहेत त्या जशा कॅल्क्युलेट होतील आम्ही पोहोचू. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करायची. 73 धावांचं लक्ष. जयेश डगला फलंदाजी मार्कवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षण जबरदस्त आपण पाहतोय डीप मध्ये. किरण बसवत स्वतः हा संघ मालक आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गोलंदाज साखरे. क्रिकेटचा भविष्य काळ अजित पाणेरा. लॉफ्ट केला ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. जयेश डगलाच्या बॅट मधून चेंडू सीमा पार चौकार. खूप चांगला फटका या ठिकाणी बघायला मिळाला. जयेश डगला तांबडमाळ गावातील एक हर होणारी अष्टपैलू. क्या बात आहे अजित. लगेच चेंडूचा टप्पा चेंज केला. लेंथ अँड लाईन मध्ये हलकेसे बदल बघायला मिळाले. अजित पाणेराच्या माध्यमातून डॉट बॉल रिलीज केला जातोय. 5 चेंडूंचा खेळ संपन्न. 7 धावा फलकावर. डीप मध्ये एक्झिक्युशन आहे. ऋतिक जाधव ब्रँड ऑफ दुक्टन यांचं क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे. परंतु जोपर्यंत चेंडूला उचलणार आणि फेकणार तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. 9 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. 30 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 73 धावांचा पाठलाग करत असताना दिनेश सुतार यांचा रोल फार महत्वाचा ठरणार आहे या मॅच मध्ये. टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक अत्यंत अनुभवी असा क्रिकेटपटू आहे आणि तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून बांधन गावाचं नाव ज्याने एका उच्च शिखरावरती नेऊन ठेवलेलं आहे असा दिनेश सुतार सध्या स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये कटर गोलंदाज दुक्टन गावातून बिलॉंग करणारा ऋतिक जाधव याच्यावरती सार्थ विश्वास दाखवण्यात आलाय. चौसष्ट धावा करायच्या आहेत 30 चेंडूंमध्ये. पॉवर प्लेचं बंधन आहे या दुसऱ्या षटकामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु क्विकरवर हाताळला. खूप चांगलं कंट्रोल दाखवलंय ते गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जेव्हा एक बॉलर या नात्याने रिलीज पॉइंट वरती तुमचा कंट्रोल जर असेल एक छोटीशी शक्यता सांगतोय दोन्ही संघांच्या माहितीसाठी. जर 52 या धावसंख्येवरती मोरिया फायटर्स आंबाण्या संघाला थांबवलं वाकडी बसरोली टीमने तर वाकडी बसरोली संघ पहिल्या क्रमांकावरती जाऊ शकतोय. ऑन साइडला सजवलेला फटका. ओ हो काय प्रयत्न होते अजित पानेरा यांचे. आज झेल जर हातामध्ये विसावला असता तर या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल प्रयत्नांती परमेश्वर. साखरे गावचा कोहिनूर या दागिना साखरे गावाला एका वेगळ्याच उंचीवरती आपल्या खेळाच्या माध्यमातून घेऊन चाललाय अजित पाणेरा. काय प्रयत्न केलाय. गुड डिलिव्हरी. दिनेश सुतार यांनी जर 2 चेंडूंमध्ये 2 षटकार खेचले तर गुरु जाधव यांच्याकडून 500 रुपये, कृपेश शांताराम किणे यांच्याकडून 500 रुपये, रोहित सुरेश मर्ले यांच्याकडून 500 रुपये, योगेश शांताराम किणे यांच्याकडून 500 रुपये, अनिल डुकले यांच्याकडून 500 रुपये आणि प्रदीप पंजारे यांच्याकडून देखील 500 रुपये.
जवळपास 3 ते 3.5 हजारांचं पारितोषिक आहे. दिनेश सुतार लागोपाठ 2 चेंडूंमध्ये 2 षटकार जर खेचतायत 3 ते 3.5 हजार रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. लॉफ्टेड स्ट्रोक आहे, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. खूप सुंदर जल परिपूर्ण केला जातोय आपल्या संघाकरिता. पिंटूच्या माध्यमातून क्लासिकल फिल्डिंग बघायला मिळाली. दिनेश सुतार खूप स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत. यंदाच्या हंगामामध्ये आपल्या लौकिकाप्रमाणे कामगिरी करण्यामध्ये थोडंसं अपयश प्राप्त होत आहे. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि येऊया त्या मॅच मध्ये. आदरणीय धनेश दांडेकर दुकटन यांच्याकडून सचिन पडवले 3 चेंडू 3 चौकार किंवा 3 चेंडू 3 षटकार जर खेचतायत तर 1,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. आदरणीय विलास घाटाल यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 51 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. या सत्राकरिता 10 धावा आहेत फलकावर. अत्यंत दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण षटक क्रमांक 2 मध्ये ऋतिक जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. थोडीशी चुकी झाली होती स्कोरर कडून आणि त्यामध्ये सुधारणा केली जाते. सद्यस्थितीमध्ये 13 धावा फलकावर. ऋतिक जाधव खूप सुंदर पद्धतीने हा झेल परिपूर्ण करतायत. जयेश टगला यांच्या खेळीस पूर्ण विराम लावण्यात आलेला आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आणि जी गुणतालिकेमध्ये आपण पडताळणी केलेली आहे साहिल विलास पटेल याचं टेक्निशियन यांनी सांगितलेलं आहे की 52 पर्यंत जर थांबवलं फलंदाजी करणाऱ्या मोरिया फायटर आंबाण्या संघाला तर पहिल्या क्रमांकावरती जाऊन पोहोचू शकतोय 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी हा संघ. तो देखील प्रयत्न ते करणार. स्टार आयकॉन खेळाडू आलेले आहेत मिस्टर मयूर साबळा. कोंढाण गावातून बिलॉंग करणारा हा अष्टपैलू आहे. यंदाच्या हंगामामध्ये मयूरने आतापर्यंत निराश केलंय परंतु कामगिरीमध्ये सुधारणा करणार का? नाव खूप मोठं आहे परंतु ऑन ग्राउंड थोडासा शांत राहिलाय. त्याच्याकडून अपेक्षा आहेत. लॉफ्टेड स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी येत आहेत. किरण बसवतच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बघा तत्काळ पुनरावलोकन जिथे डीप मिड विकेट परिकक्षेमध्ये स्वतः संघ मालक किरण बसवत यांचं दर्जेदार उच्च श्रेणीय हे क्षेत्ररक्षण. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला अजित पाणेरा यांनी. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली फलकावरती केवळ 13 धावा आहेत. विजयासाठी अजूनही 60 धावांचं टार्गेट समोर आहे. याआधी आपण ऋषी पराड यांना पाहिलेला आहे. भोपोलीचा ब्रँड स्पर्धेची पहिली हॅट्रिक त्याने आपल्या नावावरती केली होती. अजित पाणेरा हॅट्रिक घेणार का?
सुपर बॉलिंग टॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय अजित पानेरा. चौकार फार मोठ्या प्रमाणावरती तो परिपूर्ण करत असतो. या आधीच्या मॅच मध्ये 9 चेंडूंमध्ये 27 धावा करून सामना वीर ठरला होता आणि त्याला मिळालंय जीवनदान. आणखीन एक निर्धाव येतोय अजितच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारासाठी 51 रुपयांचं पारितोषिक आहे आदरणीय विलास घाटाळ यांच्या माध्यमातून. लॉफ्टेड स्ट्रोक चेतन खांडेकरच्या बॅट मधून जीवनदान जे मिळालंय त्याचा फायदा तो उचलणार. झेल सुटला होता, अंदाज चुकला होता क्षेत्ररक्षकाचा आणि त्याचा फायदा आता मात्र जबरदस्त स्वरूपामध्ये षटकाराच्या माध्यमातून उचलत असताना चेतन खांडेकर ब्रँड ऑफ तांबड माळ धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 23-23 या अंकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही आपण पाहू शकाल 18 आणि विजयासाठी 50 धावांचं लक्ष समोर आहे. मोर्या फायटर आंबाण संघ जर 53 धावा करतोय तर आदरणीय अनिल गणेशकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. आदरणीय रमेशजी चव्हाण यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. मी विनंती करेन आदरणीय विराज तर्वे आपण आपल्या शुभ हस्ते रमेश चव्हाण सरांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आहेत मुख्य क्रीडा मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित स्वरूपातील स्वागत सन्मान सोहळा आपण या ठिकाणी परिपूर्ण करणार आहोत. रमेश चव्हाण सर या आपण आलात म्हणून या व्यासपीठाला शोभा आलेली आहे, स्पर्धेला शोभा आलेली आहे. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवरती 24 धावा. लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला चेतन खांडेकर. चेंडू निघून चाललाय दूर दूर दूर. गोलंदाजाचा काढलाय दूर. धावांचा आलाय महापूर. चेतन खांडेकरला जीवनदान मिळालंय. आता तो मागे हटणार नाहीये. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 30 या अंकावर. क्या बात आहे. तांबडमाळचा हा टायगर आहे चेतन खांडेकर. सुपर बॅटिंग 30 धावा परिपूर्ण. जर 53 धावा केल्या मोर्या फायटर आंबाण संघाने तर आदरणीय अनिलजी गणेशकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आदरणीय कल्पेश धानबा यांच्याकडून जर 3 चेंडू 3 षटकार चेतन खांडेकर परिपूर्ण करतोय तर 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. ओहो या वेळेस मात्र ऋतिक जाधवने केलेलं पुनरागमन. त्रिफळाचीच्या स्वरूपामध्ये चेतन खांडेकरच्या खेळीचा अंत. कोण आहे विजयासाठी 43 धावांची आवश्यकता मोर्या फायटर सांबाण या संघासमोर. खूप छान पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 धावा पडून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे 32 या अंकावर. आदरणीय बाजा गडग यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. एक एंटरटेनर आहेत आणि त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे.
आता डीजेला देखील खूप मोठ्या प्रमाणावरती संधी द्यावी लागेल. चांगला फटका आहे, चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. वाजाकडे घ्या आपण टॉस बॉक्स जवळ, कारण आता शेवटचं सत्र सुरू आहे. थोडंसं प्रेक्षकांना आपण एंटरटेन करायचं आहे. स्वागत सन्मान आपण नंतर परिपूर्ण करूयात. वाजा गडक डान्सर आहेत. या वाजा गडक आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ. संगीत टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 38-38 या अंकावर. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत केवळ 12 आणि विजयासाठी 35चं टार्गेट समोर आहे. या आपण एकंदरीत बघूयात. अंकावर 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 33 धावांचं लक्ष अजून देखील समोर पाहायला मिळतं. 11 चेंडू आणि 33 धावा. अभि तांडेल यांचं देखील लक्ष आता वाजा गडक यांच्याकडेच आहे. त्यांना देखील प्रभावित केलंय. 11 बॉल आणि 33. सचिन पडवळे फलंदाजी मार्कवरती अजूनही तैनात. मनोर क्रिकेटचा पोलाड आहे, बाहुबली आहे. तो जोपर्यंत मैदानावरती राहणार तोपर्यंत या सामन्यामध्ये काही होऊ शकतं. डबल माइंड सेट मध्ये गेले होते. सिंगल त्या ठिकाणी येणार उगम जाधव. STMPL ची ही उत्क्रांती आहे. STMPL च्या माध्यमातून हे तारे आणि सितारे घडू लागलेले आहेत, पुढे येऊ लागलेले आहेत. भावेश भुयाळ, प्रथम भगत आणि उगम जाधव अंडर 19 मधले सुपरस्टार आहेत. लोकेश बसवत यांच्या हातामधून चेंडू स्किट झाला होता, परंतु बॅकअप चांगला आहे. स्कोर कार्ड हळूवार पद्धतीने मोरिया फायटर्स अंबाण संघ जाऊन विसवलेला आहे. 43-43 या अंकावर. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. प्रथम बघत आता दोन्ही रायझिंग स्टार एकमेकांच्या विरोधामध्ये आलेले आहेत. स्मॅश केलाय प्रथमच्या बॅट मधून. चेंडू निघून चाललाय सीमा पार. चौकार. आमचे कॅमेरामॅन यांना विनंती आहे, जेव्हा वेळ मिळेल आपण थोडासा कॅमेरा रोल करायचा आहे वाजा गडकच्या साईडने. हा फटका तर फसलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल देखील परिपूर्ण केला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी मिस्टर पिंटू भवरेच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत केवळ आणि केवळ 7. विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे 25 धावांची. घेऊयात एक छोटासा ब्रेक. येऊयात मैदानामध्ये. धावा सामन्याचं इक्वेशन आहे. विनायक भगत यांना आपण पाहू शकाल फलंदाजी करिता आलेले आहेत. चला पाण्याची सुव्यवस्था करायची आहे. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत केवळ आणि केवळ 6 धावा करायच्या. 26 आपण बघूयात वाजा गडक यांचा डान्स आणि येऊयात आजच्या दिवसातील शेवटच्या षटकाकडे.
गजराला पाहिजे वाजा गडक करिता खूप सुंदर पद्धतीने एंटरटेन करतात. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सचिन पडवळे फलंदाजी मार्कवर. धावसंख्या जर आपण तपासून पाहिले 47. आता 26 पेक्षा 6 धावांचा विचार जास्त सुरू आहे कारण 53 धावा जर झाल्या दोघांचे बंधन तिसऱ्याचा लाभ होऊ शकतोय. पहिला चेंडू 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. आणि मोरिया फायटर अंबाण. सचिन लक्षात असू द्या, जर आपण विजयी झाला तर क्वालिफाय होऊ शकता. ही गोष्ट माइंड मध्ये फिट करूनच खेळा. लॉफ्ट केलेला आहे ऑफ साइडला सचिनच्या बॅट मधून. चेंडू निघून येतोय डीप मध्ये आणि काही झेल परिपूर्ण केलेला आहे. साखरे क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट अजित पांढऱ्याच्या माध्यमातून गुड कॅच. फलंदाज बाद. कॅमेरामॅनला विनंती तर आम्ही केली होती की कॅमेरा परंतु वाडिश लॉंगॉन मध्ये फील्ड केलं जाईल. ऋतिक जाधव त्या ठिकाणी आहेत. दुक्तन गावातून बिलॉंग करणारा एक अष्टपैलू खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला विसावून घेते. औपचारिकतेकडे हा सामना शिफ्ट होतोय. विजयासाठी तब्बल 23 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 50 धावा आहेत फलकावर. अविनाश पवार यांच्या हातामधून आणखीन एक चेंडू स्किड झालाय. बघा 53 हा आकडा देखील खूप चर्चेचा विषय आहे. सध्या फलकावरती 51 धावा झालेल्या आहेत. या 17 मधील केवळ 2 चेंडू शिल्लक. सुजित बसवत 2 चेंडू मध्ये जर 2 धावा आल्या तर जाणता राजा 10 संघाकरिता भरपूर फायदा आहे या 2 धावांचा. अनिल गणेशकर टीम करिता बेनिफिट देणाऱ्या 2 धावा ठरू शकतात. फिफ्टी 51 धावा परिपूर्ण आहेत. बॉलर तयार. स्मॅश केलेला आहे ऑन साइडला वाईडिश लॉंगॉनच्या वरून. आणि आता तुम्हाला एक आगळं वेगळं दृश्य बघायला मिळेल. योगेश जी, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना सामना ज्या 2 संघांमध्ये सुरू आहे तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जल्लोष बघायला मिळणार नाही. परंतु जाणता राजा टेन प्रचंड खुश आहे कारण त्यांना हवं ते घडलेलं आहे. 53चा आकडा क्रॉस करण्यात आलाय. थोड्याच वेळामध्ये आपण गुणतालिका ऑन स्क्रीन पाहू शकाल. 17तील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 चेंडू आणि 16ची निकड. येथे जर आपण विचार केला डाऊन दी लेग आहे. वाईट +4 अशा 5 धावा फलकामध्ये समाविष्ट केल्या जात आहेत. आता केवळ 11 धावांची आवश्यकता. 1 चेंडूचा खेळ उर्वरित राहिलाय.
आदरणीय विजयजी खरपडे यांच्याकडून वाजा गडक यांच्या उत्कृष्ट डान्स करिता 200 रुपये आलेले आहेत. वाजा आपण या आणि डिजिटली पे केले जातील. या सामन्याच्या समाप्तीनंतर देखील आपण वाजा गडक जबरदस्त डान्स पाहणार आहोत. सत्रातील शेवटचा चेंडू हाताळण्यात आलेला आहे. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी संघ विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. आपण पॉइंट्स टेबल देखील उलगडणार आहोत. तत्पूर्वी पाहूयात वाजा गडक यांचा कडक डान्स. पण वळूयात पॉइंट्स टेबल कडे. चला चेअर्स कृपया करून खेळाडू वर्ग आपण मुख्य क्रीडा मंचासमोर आणून ठेवायचे आहेत. आणि सुपर 6 मध्ये आपण पाहू शकाल जाणता राजा 10, 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडे वसरोळी आणि गुरोडा किंग 11 हे 3 संघ दाखल झालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. गुणतालिकेचा विचार जर आपण केला तर जाणता राजा 10 पहिल्या क्रमांकावर 5 सामन्यांमध्ये 3 विजयांसहित 6 गुणांची कमाई. नेट रन रेट +1.516. दुसऱ्या क्रमांकावरती 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी 5 सामन्यांमध्ये 3 विजय 6 गुणांची कमाई. नेट रन रेट +1.173. आणि तिसऱ्या क्रमांकावरती गुरोडा किंग 11 हे तिन्ही संघ सुपर 6 मध्ये दाखल झालेले आहेत.